माहिती आहे का, एक खरी गोष्ट आहे. इन्स्टा आहे म्हणून तर आताचे लोक आहेत. नसता इन्स्टा नसतं का काय आताच्या लोकांचं काहीच खरं नसतं. माझ्या ह्याने बरं का, मी तसे म्हणते. कुणाचं काय सांगता येत नाही, पण लोक काय काय आपल्यासाठी इन्स्टा खोलतात, कोण कोण दुसऱ्यासाठी इन्स्टा खोलतंय, कोण कोण आपली ओळख व्हावं म्हणून इन्स्टा खोलतंय. मी पण माहिती आहे का, इन्स्टाचं मला काही माहिती नव्हतं. माझी मोठी बहीण म्हणली इन्स्टा खोल, इन्स्टावर व्हिडिओ हे बनव. हे पण बनवायला लागले, म्हणून मी पण तिच्या नादाने व्हिडिओ हे बनवायला लागले. आणि कोणाकोणाचं तर मी बघितलं नुसतं लोकायला चॅटिंग करायला पाहिजे, नुसतं चॅटिंग करायला इन्स्टा पाहिजे. कोणी कोणी तर इतकी आयडिया खोलतात, कोणाच्या बी नावाची आयडिया खोलतात. आता इन्स्टा जर नसन तर काही जणांचा जीव जातोय. इन्स्टा नसल्यावर जीव जातोय म्हणजे भाकर खात नाही, पाणी पित नाही, असं चिंतेत बसतंय. त्याला वाटतं की आता माझं इन्स्टा का येतं का नाही की माघारी दुसरा खोलावा, तर कसा खोलावा. मला तर येत नाही दुसरा खोलायला. माझ्या पोराने मला दुसरी एक आयडी खोलून दिली. मी काय कधी त्याच्यावर व्हिडिओ टाकते, कधी नाही टाकीत. पण असं वाटत असून पुन्हा कोणाला की हिने फेक आयडी आहे का, काय ही फेक आयडी उघडली का काय, म्हणजे दुसरीने कोणी आयडी उघडली का काय. पण ती म्या नाही उघडली, माझ्या पोराने उघडून दिली मला. म्हणलं ही पण आयडी चलव. म्हणजे ही माझी आयडी होती का पहिली इन्स्टाची, तर ती माझी आयडी बंद झाली ना. बंद झाली म्हणजे काय झालं त्याला काहीच माहीत नाही. आता ती खुलली मी, आता दुसरी एक आयडी त्यांनी खोलून दिली ती मला, तर त्याच्या व्हिडिओ टाक म्हणत होता. पण पहिली आयडी माझी त्याच्यावर फॉलोअर्स हे वाढले होते ना, त्याच्यामुळं जरा कसं तरी वाटायचं. आणि आता आता तर त्या आयडीचे पण फॉलोअर्स माझ्या वाढायला गेले तर म्हणजे काय झालं काय मलाच काय कळाना त्याचं. मी व्हिडिओ टाकले तरी पण, नाही बी टाकले तरी बी ते फॉलोअर्सच वाढायला गेले. कारखान्याला मी किती 3 महिने मी एक लगातार व्हिडिओ टाकले, 3 महिने सारखे व्हिडिओ टाकले. टाकून बघितलं काहीच व्हायना. त्याचे फॉलोअर्स पण एक पण वाढणार आणि कमी व्हायलेत पण वाढणार. आणि त्याच्यामुळं जरा मन उदासच झालं माझं. असं वाटायला लागले की काढू का नको, काय करू काहीच कळा नाही त्याच्यावर व्हिडिओ. आणि सगळ्याच्या असे म्हणजे माझ्या बहिणीची पण आयडी गेली होती. ती तर किती रडली होती, ती कधी नाही रडणारी, ती रडली होती. मला पण वाईट वाटलं बरं का तिची आयडी गेली म्हणून. तिचे जास्त फॉलोअर्स आहेत ना, आणि मला माझे फॉलोअर्स थोडेच असताना तरी पण बंद झाले तर मला वाईट वाटत होतं. तिचे ते इतके मोठे फॉलोअर्स होते, किती ओळखीत होते तिला, आणि तिची आयडी गेली म्हणून ती कधी रडली नाही. पण तिची आयडी गेली म्हणून माझी मोठी बहीण रडली. मी तिला पहिल्यांदा रडताना बघितलं. पहिल्यांदा बी तिची आयडी गेली तेव्हा पण रडतच होती, आता पण आयडी गेली तर आता पण रडत होती. मला लई वाईट वाटायला लागलं. म्हटलं किती लोकांमध्ये ओळख झालेली असती आणि आपली आयडी गेली की आयडीमुळं रडत होती का, ते इतके फॉलोअर्स आले आणि आपले अचानक कमी झाले, काहीच दिसेना गेले म्हणून रडत होती, असं बी वाटत होतं. पण माहिती आहे का, इन्स्टा एक चांगली ॲप आहे. कोणाकोणाला जगायचं बी शिकविती आणि कोणाकोणाला चांगलं बी सबक शिकविती. इतकी चांगली आहे इन्स्टा आहे. पण कोण ह्याच्यातून चांगलं पण शिकून जात आहे आणि कोणी वाईट बी. त्याच्यामुळे होते काही जणांच्या आयडिया अशा चलत बी नाहीत आणि बंद बी पडतात. पण माझ्या आयडीवर मी काय कधी वाईट अशी पोस्ट टाकली नाही, कधी वाईट कुणाला बोलले नाही, कधी वाईट व्हिडिओ त्याच्यावर बनवला नाही. पण तरी पण माझे फॉलोअर्स काय वाढणार. बंद पडली होती आयडी, त्याच्यामुळं झालं आहे का कशामुळं झालं आहे मला तर काहीच कळणार नाही. बघू आता तरी पण काढायला प्रयत्न चालूच आहे. काढते व्हिडिओ जसे होते तसे माझ्या चॅनल काढते टाकते. एवढंच आहे की मला त्या कामामध्ये, घरच्या कामामध्ये, माझ्या दुखण्यामध्ये काय मला व्हिडिओ काढायला जमनाच गेले. त्याच्यामुळं असं वाटायला लागले की आता मी तसलं स्टँड घेऊ का काय की म्हणून. माझ्या बहिणीला भेटले, एक गिफ्ट केलं आहे कोणत्या तरी भाऊनी, तर तिला लय भारी स्टँड भेटलं आहे. लय मोठलोट स्टँड आहे, असं डोक्याच्या वरी जात आहे. मग ती कुठं बी उभं करते आणि व्हिडिओ काढते. तिला कुणाची धरा म्हणायची बी गरज नाही पडत. माझं कसं आहे, मला ते एकटीलाच मला धरावं लागतं आहे आणि मलाच धरून ते व्हिडिओ बनवावं लागतं. माझे पोरं तर काय धरीत नाहीत, काय नाहीत व्हिडिओ.
मला म्हणते तू काढालीस तर तुझं तू काढ, आम्ही कमी धरावत. ऐकत नाहीत काय नाहीत. मग त्यांच्या मोबाईलमध्येच असते ते बिझी. मोबाईल धरायचं ते कधी बी पबजीच येळभर बी पबजी, सारे रात बी पबजीच खेळत आहेत. काय एवढं पबजीमध्ये काय माहिती. जाऊ द्या, मला वाटते मी चुकीची आहे का काय की त्यांना मोबाईल घेऊन दिलाय मी बघायला. बघत हसतात नाद लेकायचे करावं लागतं तर मायबापानेच पूर्ण. पण मी आता त्यांचे लयच पूर्ण केलेत का काय की पबजी खेळू देते ती. दुसऱ्याच्या माया अशा मारित आता दनादन धरून. मी मारित नाही काय नाही, मी म्हणते जाऊ द्या असू द्या. आजी चालली आता वरी. मला इतक्या पायऱ्या येऊ वाटत नाही का, मी इथं येऊन तरी बसते. वरी येऊ वाटत नाही मला. ते वरी गेल्यात. सांगा मला जर काय जर असला इलाज तर फॉलोअर्स वाढवायचे. मला पण वाढवायचे फॉलोअर्स. मला पण लय मोठं नाही पण उलसक फेमस व्हायचंय. निवांत बसायचं असं निवांत. जेवण केलंय मी आता थोडी वेळ झालं. चला आता बाद झालं, खाली बसायचं बी, वरी बसायचं बी. खाली काहीतरी बसते आता थोडंसं. पोरं डिस्टर्ब करते जाऊन. ऐकत नाहीत लेकरं, लय गेलेत, लय आगाऊ आहेत लेकरं. गेलं का इथपर्यंत आवाज येतो या त्यांचा पबजीचा. बघायचं का तुम्हाला. तिकडे किती कामं लागलेत करायला. कुठं कामाला लागा म्हणलं तर काम काय, कामाला लागा म्हणलं तर कामाला लागत नाही. पबजी खेळायला पाहिजे. पबजी काय या पबजीमध्ये ठेवलंय आणि काय नाही काय माहिती. एवढेले झाले तर केवढेले आहेत बघितले तर तुम्ही. अजून एकदा दाखवते तुम्हाला केवढेले आहेत. कारखान्याचे कामं केले तर यांनी. पण आता इथं बसून काम यांना करावा वाटाणा गेले. घरात बसून असे पबजी खेळायला कोणी यांना पैसे देणार आहे ते. मला बी येत नाही नसतं, मी बी यांच्यात झाले असते शाळेत पबजी खेळायला. त्यामध्ये लागले लेकर पबजी खेळायला. काय त्या पबजीला एक करावं माय खरंच. लय पबजी खेळायलेत लेकर. म्हणून मी आता चालले वरी. इथंच बसणार आहे आता मी. लय लेकर येड्याने घरी देतात, लय पबजी खेळू देतात. इथे दम भरतं एवढं पायरी येऊन. लय उच पायऱ्या आहेत. पायरी निघायला बी येत नाही काहीच नाही. ताण होतं मला, धाबा भरतात. त्या आधीच त्या ह्याचा काय कारखाना होते तर ते ऊस भरताना तवा पायऱ्या ते शिड्या यंगतानी तवा असा दम भरायचा. आणि आता ह्या पायऱ्या यंगतानी दम भरतोय. असं वाटतं सप्पईच असावा सगळं. बाहेरच वाल्यानी फिल्यानी कपडे घालायला वरी यायची गरज नको. मग काय करावं, इथं यावंच लागतंय वरी कपडे वाळू घालायला. कसं वाटतं इकडलं वातावरण. कधी मी वरी येत नाही पण आता आले पहिल्यांदा वरी. पहिल्यांदा म्हणजे तेव्हा पण आले ते वरी येऊन बसले होते थोडंसं. आता लेकरं घरात कालवा लागलेत करायला म्हणून म्हटलं चला वरी जाऊन बसावा. नुसता वाजतोय फॅन. घेऊ वाटायचाच करावं नाही. पुढचं स्वप्न माणसाने तर पडतं का पाय खाली. गेलेत की लेकरं. हा आताच झाले झोप. कुठे गेलं की प्रेम बी
आता मी करून पिली चहा. गाडी आहेत तर थोडीशी घासाची तरी पाहिजे. या मित्रांनो, जेवण करायला पिठलं आणि चपाती. मी काय भाकरी नाही केल्या, पिठलं आणि चपाती आहेत. आणि भात केलाय. मला एखादा आवडतोय मोठ्या. अगं बाया, हे तर उशीच पण करायलाच उशीला. तर मी बनवलंय पिठलंच खायला. पिठलं आमच्या इकडे याला पिठलं म्हणते, तर कोणी बेसन बी म्हणतंय. तुमच्या इकडे काय म्हणते ती मला कमेंट करून सांगा.